हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी अँड इम्पल्स बॅच. आज आपण या व्हिडिओमध्ये अल्डिहाइड कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड या चॅप्टरचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहायचे. सो लेट अस स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 1. आयडेंटिफाय ए इन द फॉलोइंग रिॲक्शन. बेन्झोइक ॲसिड गिव्स बेन्झॉइल क्लोराईड. बेन्झॉइल क्लोराईड म्हणजेच बेन्झीन सी डबल बॉन्ड ओ सी एल. अँड बेन्झोइक ॲसिडचं तर स्ट्रक्चर आपल्याला माहितीच आहे. बेन्झीनवरती डायरेक्टली कार्बॉक्झिलिक ग्रुप अटॅच करायचा, सी डबल बॉन्ड ओ ओ एच. आपण असं यामध्ये काय पुट केल्यानंतर ओ एच सी एलने रिप्लेस होईल. त्यांनी तुमची हेल्प करण्यासाठी बाय प्रोडक्ट पण दिलेले आहेत. ओ एच सी एलने रिप्लेस करायचं आहे. बाय प्रोडक्टमध्ये बनलेलं आहे फॉस्फरस ऑक्झिक्लोराईड अँड हायड्रोजन क्लोराईड HCl. सो चेक करा, बाय प्रोडक्टमध्ये जर फॉस्फरस असेल तर नक्कीच ए हा जो रिएजंट आहे तो फॉस्फरस कंटेनिंग असणार आहेत. इथे 3 Cl आहेत, इथे 4था Cl आहे, इथे 5वा Cl आहे. सो रिएजंट इज PCl5 फॉस्फरस पेंटाक्लोराइड. ऑप्शन नंबर ए. Question number 2. Which among the following compound has highest boiling point? Boiling point is directly proportional to molecular weight and inversely proportional to branching. Provided the condition, दिलेले चारही ऑप्शन सेम फंक्शनल ग्रुपमध्ये असतील तर ही हिंट तुम्हाला यूज करायची आहे. इथॅनल म्हणजे 2 कार्बन, पेंटॅनल म्हणजे 5, हेक्झॅनल म्हणजे 6 अँड प्रोपॅनल म्हणजे अगेन 3. सो चेक करा, सगळ्यात जास्त मॉलिक्युलर वेट तेव्हा असेल जेव्हा जास्त नंबर ऑफ कार्बन ॲटम असतील. सो ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 3. विच अमंग द फॉलोइंग इज स्ट्रॉंगेस्ट ॲसिड. सगळ्यात पहिल्यांदा तर यांचं स्ट्रक्चर ड्रॉ करून घ्या. फ्लोरो ॲसिटिक ॲसिड CH2 C डबल बॉन्ड OH. देन इज क्लोरो ॲसिटिक ॲसिड Cl CH2 C डबल बॉन्ड OH. ब्रोमो ॲसिटिक ॲसिड BrCH2 C डबल बॉन्ड OH. आयोडो ॲसिटिक ॲसिड ICH2 C डबल बॉन्ड OH. ॲज दे आर ॲसिड, त्यांना त्यांचं काम करू दे. दे डोनेट H+. आणि जेव्हा ते H+ डोनेट करतील तेव्हा त्यांचा कॉन्जुगेट बेस मागे उरेल. ज्याचा कॉन्जुगेट बेस मोर स्टेबल दॅट विल बी मोर ॲसिडिक. कॉन्जुगेट बेसची बेसिकली स्टॅबिलिटी चेक करायची आपल्याला. मोर द स्टॅबिलिटी गुड इज द ॲसिडिटी. सो फ्लोरीन एक मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे. सो वाया इंडक्टिव्ह इफेक्ट तो इलेक्ट्रॉन्स विड्रॉ करेल अँड निगेटिव्ह चार्ज डेन्सिटी ऑक्सिजनवरची कमी करेल, हेन्स गिव्स स्टॅबिलिटी. बाकी सगळे पण इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहेत, बट कंपॅरेटिव्ह ऑप्शन नंबर ए बी मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह गिव्स फास्टर स्टॅबिलायझेशन. सो ऑप्शन नंबर ए करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 4. फाइंड प्रोडक्ट फॉर्म्ड इन द फॉलोइंग रिॲक्शन. इन टेक्स्ट क्वेश्चन आहे डायरेक्टली. आपल्याला इथे टर्मिनलला अल्डिहाइड ग्रुप दिसतो. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड इज रिड्युसिंग एजंट. सो अल्डिहाइडचं रिडक्शन होत असतं प्रायमरी अल्कोहोलमध्ये. कार्बन अमाऊंट सेम ठेवायची आहे आणि जो डबल बॉन्ड दिसतोय तो एक्झॅक्टली 3rd पोझिशनला असणार आहे. सो असा ऑप्शन चेक करा. CH3 CH डबल बॉन्ड CH CH2 आणि अल्डिहाइडचं कन्व्हर्जन होतं प्रायमरी अल्कोहोल दॅट इज CH2OH मध्ये. असा ऑप्शन आपल्याला दिसतोय ऑप्शन नंबर डी. CH3 CH डबल बॉन्ड CH CH2 CH2OH एक्झॅक्टली मॅच होतोय ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 5. वेन अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड इज ट्रीटेड विथ फ्यू ड्रॉप्स ऑफ स्किप्स रिएजंट, पिंक कलर अपियर्स. दिस कन्फर्म्स द प्रेझन्स ऑफ स्किप टेस्ट ही अल्डिहाइडसाठी आहे. सो ऑप्शनमध्ये अल्डिहाइड फाइंड करा. पहिला ऑप्शन आहे अल्कोहोल, सेकंड ऑप्शन आहे कीटोन, थर्ड ऑप्शन आहे अल्डिहाइड अँड चौथा ऑप्शन आहे कार्बॉक्झिलिक ॲसिड. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 6. द रिएजंट यूज्ड इन गॅटरमन कॉच फॉर्मायलेशन ऑफ अरिन. गॅटरमन कॉच फॉर्मायलेशनचा रिएजंट आहे कार्बन मोनॉक्साईड HCl in presence of anhydrous AlCl3 under high pressure or under pressure.
फॉर्मायलेशन म्हणजेच अल्डिहाइडचं प्रिपरेशन होतं. या केसमध्ये अरीन म्हणजेच बेन्झीन आणि बेन्झीनवरचा हायड्रोजन करस्पॉन्डिंग अल्डिहाइड ग्रुपने रिप्लेस झालेला असतो. एक H रिप्लेस होणार आहे फॉर्माइल ग्रुपने, दॅट इज CHO. ऑप्शन नंबर डी करेक्टली मॅचेस विथ द रिएजंट. Question number 7. Which of the following compound on reaction with ammonical silver nitrate? This is Felling's test. Again it is given by aldehydes. So option मध्ये aldehyde सर्च करा. इथॅनॉल हा एक अल्डिहाइड आहे, त्याला टिक करा. इथेनॉइक ॲसिड इज कार्बॉक्झिलिक ॲसिड. इथेनॉल इज अल्कोहोल and ethoxyethane is ether. So Felling test, स्किप रिएजंट, टोलन्स टेस्ट हे सगळे अल्डिहाइड्सने दिले जातात. सो ऑप्शनमध्ये तुम्हाला अल्डिहाइड शोधायचं आहे. क्वेश्चन नंबर 8. आयडेंटिफाय द कंपाऊंड ऑप्टेंड इन फॉलोइंग रिॲक्शन. या रिॲक्शनमध्ये फिनॉल आहे AROH अँड फिनॉलवरती टाकलेलं आहे असाइल क्लोराइड इन प्रेझन्स ऑफ पायरिडीन. पायरिडीन इज इटसेल्फ अ बेस. सो या रिॲक्शनमध्ये एक्सेस ऑफ ॲसिड जनरेट झालं असणार आहे, ज्याच्या न्यूट्रलायझेशनसाठी आपण पायरिडीन ॲड केला आहे. सो जो ॲसिड तुम्हाला दिसतो इथे तो HCl आहे, तो रिमूव्ह करा. प्रोडक्ट दिसेल ArOC डबल बॉन्ड OR, विच करेक्टली मॅचेस विथ ऑप्शन नंबर A. ArOC डबल बॉन्ड OR. Question number 9. Identify product formed when benzyl chloride is reduced by hydrogen using palladium catalyst poisoned with barium sulfate. This is Rosenman reaction. Rosenman reaction मध्ये जो आपला असाइल क्लोराइड आहे किंवा बेन्झॉइल क्लोराइड आहे याचा क्लोरीन H नी रिप्लेस होतो and this gave rise to formation of benzaldehyde. Option number B. Question number 10. Toluene plus chromyl chloride. Chromyl chloride means CrO2Cl2. In presence of inert solvent CS2 gives complex which on hydrolysis gives benzaldehyde. This is ETARD reaction. स्टीफन रिॲक्शन ओळखण्यासाठी ॲरोवरती SnCl2 आणि HCl पाहिजे. रोझेनमन रिॲक्शन ओळखण्यासाठी ॲरोवरती H2PDBaSO4 हवं. वुल्फ किश्नर रिॲक्शन ओळखण्यासाठी ॲरोवरती हायड्राझाईन म्हणजेच NH2NH2 KOH इन प्रेझेन्स ऑफ इथिलीन ग्लायकॉल हे रिएजंट असले पाहिजेत. इटार्ड रिॲक्शनमध्ये मिथाइल कीटोन दॅट इज टुलीन रिॲक्ट्स विथ क्रोमाइल क्लोराइड CrO2Cl2. इथे कॉम्प्लेक्स फॉर्मेशन होतं ज्याच्यामध्ये बेन्झीन वरती जे 3 हायड्रोजन आहेत मिथाइल ग्रुपचे त्यातला एकच हायड्रोजन राहतो आणि बाकी रिप्लेस होऊन जातात या ऑक्सिजन. हा कंपाऊंड ॲक्च्युली असा आहे CrO2Cl2. सो एक्झॅक्टली पहिल्यांदा H गेल्यानंतर जो अटॅक असेल तो ऑक्सिजनवर आहे, परत असणार आहे Cr, त्याच्यानंतर आहे O, पण ही डबल बॉन्ड ओपन अप झाल्यामुळे तिथे येतो OH जो की आपण ब्रॅकेटमध्ये लिहू, आणि 2 क्लोरीन ॲटम आहेत Cl2. ही प्रोसेस 2 वेळा होते, 2 हायड्रोजन जातात अँड 2 ग्रुप इथे अटॅच होणार आहेत. दिस इज कॉल्ड ॲज कॉम्प्लेक्स. अँड कोणत्याही कॉम्प्लेक्सचं हायड्रोलायसिस करा, H3O+ हा पूर्ण ग्रुप निघून जाईल आणि फॉर्मेशन ऑफ डबल बॉन्ड होईल, दॅट इज CH डबल बॉन्ड O, बेन्झाल्डिहाइडचं फॉर्मेशन. दिस इज नोन ॲज ETARD रिॲक्शन. Question number 11. Which of the following reagent is used in the reaction shown below? Benzoyl chloride to benzaldehyde. Just थोड्या वेळापूर्वी केलेली आहे. This is Rosenman reaction. It is H2PDBaSO4. Option number B. Identify product P of the following reaction. Ethanol chloride CH3C डबल बॉन्ड OCl. याच्यामध्ये आपण वॉटर पुट केलेलं आहे HOH. तुम्हाला हे माहिती पाहिजे की कार्बोनिल बॉन्ड इलेक्ट्रोफिलिक इन नेचर असतो. दॅट मीन्स कार्बोनिल बॉन्डच्या बेसला पॉझिटिव्ह चार्ज असतो अँड क्लोरीनवर निगेटिव्ह चार्ज. वॉटरच्या Hवर प्लस अँड OHवर मायनस. अपोजिट चार्जेसना फ्यूज करा.
CH3 C डबल बॉन्ड OH, इथेनॉइक ॲसिड प्लस HCl भेटेल. करेक्ट आन्सर असणार आहे इथेनॉइक ॲसिड. क्वेश्चन नंबर 13 हा मिसप्लेस झालेला क्वेश्चन आहे. चॅप्टर आहे सॉलिड स्टेट. क्वेश्चन दिलेला आहे एलिमेंट विथ सिम्पल क्युबिक क्लोथ स्ट्रक्चर म्हणजेच SCC हॅज एज लेंथ A इज इक्वल्स टू 3.86 angstrom. What is radius of atom? R is equals to question mark. We know A is equals to 2R. Therefore, R find करायचा असेल तर A म्हणजेच 3.86 डिवायडेड बाय 2 आन्सर असणार आहे अँगस्ट्रॉंगमध्ये. 2 1चा 2 2 9चा 18 2 3चा 6 अँगस्ट्रॉंग म्हणजे 10⁻⁻10 मीटर. पण आपल्याला सेंटीमीटरमध्ये हवं आहे. सो 10⁻² ने मल्टिप्लाय करतो. दॅट इज 10⁻⁻8 सेंटीमीटर. ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 14 विच फ्रॉम फॉलोइंग रिॲक्शन कन्वर्ट्स कार्बोनिल ग्रुप ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स टू मिथिलीन ग्रुप. दिस इज आयदर वुल्फ-किश्नर रिडक्शन किंवा क्लेमन्सन रिडक्शन. बट रिएजंट दिलाय झिंक अमाल्गम दॅट इज ZnHg in presence of concentrated HCl. हिंट सांगते झिंकचं स्पेलिंग आहे ZINC. C फॉर क्लेमन्सन रिडक्शन. ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 15 A प्लस डायमिथाइल कॅडमियम गिव्स प्रोपॅन 2On प्लस कॅडमियम क्लोराईड. डायमिथाइल कॅडमियम म्हणजेच नक्कीच जो A आहे तो असाइल ग्रुप आहे, असाइल क्लोराईड. इथे प्रोपॅन 2On मध्ये टोटल 3 कार्बन आहेत. डायमिथाइल कॅडमियम CH3 ट्वाइस CD. पण यातला एकच मिथाइल ग्रुप रिॲक्टंटमध्ये पार्टिसिपेट करतो. सो एक मिथाइल ग्रुप इथे आला, उरले 2 कार्बन. सो जो रिॲक्टंट हवा आहे तो 2 कार्बनवाला इथेनॉइल क्लोराईड आहे. त्याच्यामध्ये आपण पुट केलेलं आहे डायमिथाइल कॅडमियम. रिॲक्शन प्रोसीड होते. रिॲक्शनमध्ये मिथाइल ग्रुप, एक मिथाइल ग्रुप अटॅक करेल, बॉन्ड ओपन अप होईल. बॉन्ड जेव्हा खाली येतो Cl निघून जातो. सो CH3C खालून अटॅक केलेला आहे CH3ने, वरती O- परत ती बॉन्ड खाली जम्प केली आणि Cl निघून गेला. हा प्रोपॅन 2On बनला आणि बाकी कॅडमियम क्लोराईड बाहेर आला. बट असा कॅडमियम क्लोराईड एक्झिस्ट करत नाही. याचा अर्थ याला अजून एक क्लोरीन हवं आहे. अजून एक क्लोरीन बाहेर पडायचं असेल तर 2 रिॲक्टंट घ्यायचे सो दॅट 2 प्रोडक्ट बनतील. 2 क्लोरीन बाहेर जातील कॅडमियम सोबत. सो एक्झॅक्टली तुमचा जो रिॲक्टंट आहे तो आहे इथेनॉइल क्लोराईड. ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 16 विच अमंग द फॉलोइंग इज अ पेअर ऑफ डायकार्बॉक्झिलिक ॲसिड. डायकार्बॉक्झिलिक ॲसिड ओळखण्याची हिंट आहे OMSGA. ऑक्झॅलिक ॲसिड, मॅलोनिक ॲसिड, सक्सिनिक ॲसिड, ग्लुटॅरिक ॲसिड, ॲडिपिक ॲसिड. चेक करा कॅप्रोइक कुठेच नाही आहे, वॅलरिक कुठेच नाही आहे, प्रोप आयनिक कुठेच नाही आहे. सो करेक्ट ऑप्शन आहे सी ग्लुटॅरिक अँड मॅलोनिक. क्वेश्चन नंबर 17 A मध्ये ग्रिग्नार्ड रिएजंट पुट केला. इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर वी गेट B which on hydrolysis gives 3-methyl pentan-2-ol. 3-methyl थर्ड कार्बनला मिथाइल ग्रुप, पेंटॅन 3-ol म्हणजेच त्याच कार्बनला OH आणि पेंटॅन म्हणजे स्ट्रेट चेनमध्ये 5 कार्बन हवेत. दिस इज बेसिकली अ 3 डिग्री अल्कोहोल. युझिंग ग्रिग्नार्ड रिएजंट आपल्याकडे एक चार्ट असतो. जेव्हा कधी फॉर्माल्डिहाइड ॲज अ रिॲक्टंट वापरला जातो in presence of Grignard reagent we get primary alcohol. पण जर आपण अदर अल्डिहाइड वापरला in presence of Grignard reagent we get secondary alcohol. In order to get 3 degree alcohol Grignard reagent is treated with ketone. मग 3 डिग्री अल्कोहोल भेटलाय तर सगळ्यात पहिलं ऑप्शनमध्ये कीटोन कोण आहे फाइंड करा आणि जे कीटोन नाही आहेत ते कट करा. प्रोपॅनॉल कट, ब्युटॅनॉल कट.
आता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ ॲटम्सनी फाइंड करा. इथे रिॲक्टंटमध्ये टोटल 1 2 3 4 5 6 कार्बन ॲटम आहेत. ग्रिग्नार्डमध्ये आपल्याला 2 कार्बन ॲटम दिसत आहेत, म्हणजे नक्कीच रिॲक्टंटमध्ये 4 कार्बन असणार आहेत. 4 कार्बन अँड कीटोन. 4 कार्बनवाला कीटोन कोण आहे याच्यामध्ये? ऑप्शन नंबर ए, ब्युटॅन 2 ओन. सो रिॲक्शन न सॉल्व्ह करता सुद्धा तुम्ही प्रोडक्ट फाइंड आउट करू शकता. आणि रिॲक्शन कशी आहे याची? ब्युटॅनोन म्हणजेच तो ब्युटॅन 2 ओन आहे. त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे CH3 CH2 म्हणजे C2H5 MgBr. आता ग्रिग्नार्ड रिएजंटचा अटॅक कसा असतो? आधी चार्जेस द्यायचे, मॅग्नेशियमवर +2 Br वर -, आणि मॅग्नेशियमला लागलेल्या कार्बनला, जॉईन झालेल्या कार्बनवरती -. हा अटॅक करेल कार्बोनिल बेसला, हे ओपन अप होईल. सो रिॲक्शन मी वरती ड्रॉ करते. CH3 CO- अटॅक केलेलं आहे. CH2 CH3 समोर आहे CH2 CH3. वरती लागतो पहिला MgBr, पण डायरेक्टली आपण हायड्रोलायसिस पण ह्याच स्टेपमध्ये केलं तर इथे H. सो दिस इज, याला IUPAC करू. 1 2 3 4 5 3 मिथाइल पेंटॅन 3 ऑल. सो ऑप्शन नंबर ए. Question number 18. Identify product B in the following reaction. Propanone in presence of BaOH twice gives A, minus of water gives B. And identify B विचारलेलं आहे. बेसिकली इथे BOH is alkaline medium, that is basic medium. And propan 2-on या प्रोपॅनोन, थोडं स्ट्रक्चर मी याचं असं काढते. प्रोपॅन 2-on याच्याकडे अल्फा हायड्रोजन आहेत. सो इन प्रेझेन्स ऑफ बेस असा अल्डिहाइड अँड कीटोन की ज्याच्याकडे अल्फा हायड्रोजन आहेत अंडरगोज अल्डोल कंडेन्सेशन. मी लेक्चरच्या वेळी पण हिंट सांगितलेली आहे की सगळ्यात पहिला अल्डिहाइड तुम्हाला असा झोपलेला काढायचा आहे, म्हणजे कार्बोनिल बॉन्ड हा अलाइंड पाहिजे एका हॉरिझॉन्टल लाईनवरती. आणि दुसरा प्रोपॅन 2-on येतो, ॲज इट इज ड्रॉ करा. याच्यातून एलिमिनेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल करायचं असतं. इथे आहे ऑक्सिजन आणि अल्फा कार्बनवरून 2 हायड्रोजन जाणार आहेत. बाकी मॉलिक्यूल फ्यूज करा. CH3 CH3 डबल बॉन्ड ॲज इट इज, ऑक्सिजन गेलेलं आहे, कार्बन 2 हायड्रोजन गेले, एक उरला, C डबल बॉन्ड O CH3. अल्डोल कंडेन्सेशनची हिंट आहे. जे 2 अल्डिहाइड किंवा जे 2 कीटोन्स तुम्हाला दिलेत तर पहिल्याला तुम्ही थोडंसं हॉरिझॉन्टली अलाइंड कार्बोनिल बॉन्ड ड्रॉ करायचं आहे आणि सेकंड जो आहे तो मात्र ॲज इट इज. कार्बोनिल बॉन्डचं ऑक्सिजन आणि सेकंड मॉलिक्यूलचे अल्फा हायड्रोजन एलिमिनेट करायचे आणि बाकी प्रोडक्ट फ्यूज करून टाकायचा. 1 2 3 4 5. दिस इज 4 मिथाइल पेंटॅन पेंट 3 इन 2 ओन. This is nothing but mesetyl oxide. 4 methyl pent 3 in 2 on. Option number C. Question number 19. Identify products in the following reaction. Reactant draw करा जेव्हा काहीच समजत नाही. C6H5 C double bond O O C2H5. याच्यामध्ये टाकायचं आहे dilute H2SO4. Dilute H2SO4 gives addition of water as well as removal of water. तर याच्यामध्ये तो ॲड वॉटर करेल, हायड्रेटिंग एजंट. कार्बोनिल कार्बनच्या बेसला पॉझिटिव्ह चार्ज आणि इकडे असतो निगेटिव्ह चार्ज. ॲडिशन ऑफ वॉटर करायचे आपल्याला, H+OH-. हा बॉन्ड ब्रेक होईल अँड काउंटर पार्ट्स ॲड करून टाका. CH3 C डबल बॉन्ड O+, सो इकडे लागेल OH-. इट्स नॉट CH3, इट इज C6H5. आणि या साईडला C2H5 O- H+. सो वी गेट benzoic acid C6H5 COOH and ethanol C2H5OH. Option number A, C6H5COOH and C2H5OH. Question number 20. Which of the following aldehyde is less reactive
टुवर्ड्स न्यूक्लिओफिलिक ॲडिशन. सगळ्यांचे स्ट्रक्चर्स ड्रॉ करू. ॲसिटाल्डिहाइड इज CH3C डबल बॉन्ड OH. ब्युट्राल्डिहाइड इज CH3CH2 CH2 C डबल बॉन्ड OH. बेन्झाल्डिहाइड इज बेन्झीनवरती डायरेक्टली C डबल बॉन्ड OH. and formaldehyde is HC डबल बॉन्ड OH. न्यूक्लिओफाईलला अटॅक करायचे. न्यूक्लिओफाईल म्हणजे असे स्पीसीज की ज्यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे, ते अटॅक करतील पॉझिटिव्ह कार्बनवरती अँड कार्बोनिल कार्बन इज इलेक्ट्रोफिलिक, त्याच्या बेसला पॉझिटिव्ह चार्ज ड्रॉ करा. हा पॉझिटिव्ह चार्ज जितका कमी तितका लेस अटॅक होणार आहे. मग कुठे पॉझिटिव्ह चार्ज कमी आहे ते चेक करू. इथे मिथाईल ग्रुप आहे. मिथाईल ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे, इलेक्ट्रॉन देईल आणि या पॉझिटिव्ह चार्जची डेन्सिटी जी आहे ती कमी करायला लागेल. ओके. सेकंड CH3CH2 CH2 इंडक्टिव्ह इफेक्टने इलेक्ट्रॉन डोनेट करतील अँड पॉझिटिव्ह चार्जची जी डेन्सिटी आहे ती कमी करतील. आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज जास्त पाहिजे सो दॅट न्यूक्लिओफाईल अटॅक करेल, पण इथे तर पॉझिटिव्ह चार्ज कमी होतोय वाया इंडक्टिव्ह इफेक्ट. इथे पण पॉझिटिव्ह चार्ज कमी होतोय वाया इंडक्टिव्ह इफेक्ट. पण थर्ड ऑप्शनमध्ये रेझोनन्स आहे अँड पॉझिटिव्ह चार्ज गायब होतो आणि डायरेक्टली कुठे जातो बेन्झीन रिंगवरती. सो फार पॉझिटिव्ह चार्ज कमी झाला ड्यू टू रेझोनन्स. इकडे हायड्रोजन आहे, नो एनी इफेक्ट, सो इथे पॉझिटिव्ह चार्ज मात्र तितकाच राहतो. सो सगळ्यात लीस्ट अटॅक जो होणार आहे तो ऑप्शन नंबर C वर होणार, बिकॉज पॉझिटिव्ह चार्जची डेन्सिटी फार कमी आहे. ऑप्शन नंबर C, बेन्झाल्डिहाइड इज द करेक्ट आन्सर. Question number 21. Which of the following carboxylic acid has lowest boiling point? Boiling point is directly proportional to molecular weight. So check करा, ज्याचं molecular weight कमी त्याचा boiling point पण कमी. Valeric acid मध्ये 5 कार्बन असतात, ॲसिटिक ॲसिड मध्ये 2, ब्युटॅरिक ॲसिड मध्ये 4 आणि प्रोपॅनिक ॲसिड मध्ये 3. कॉमन नेम आहेत, सो तुम्हाला त्याचं प्रॉपर कार्बन काउंट माहिती पाहिजे. कमी कार्बन आहेत ॲसिटिक ॲसिडमध्ये, सो इट इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 22. कॅनिझॅरो रिॲक्शन इज एलिमिनेशन, न्यूक्लिओफिलिक ॲडिशन, डिकम्पोजिशन, डिस्प्रपोर्शनेशन. करेक्ट आन्सर इज डिस्प्रपोर्शनेशन. कॅनिझॅरोमध्ये अल्डिहाइड्स दॅट डू नॉट हॅव अल्फा हायड्रोजन अंडरगो सेल्फ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन, hence it is called as disproportionation reaction. Question number 23. Again same repeat है. Cannizzaro reaction is an example of disproportionation reaction. All 23 questions त्याचे answers with video solution. परत एकदा हा टॉपिक व्यवस्थित नोटबुकमध्ये त्याचे एक्सप्लेनेशन लिहा and meet you in next video lecture. Till then, thank you so much.